हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका सुना इति घरा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 13 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये प्रियंका आणि श्रीधर या दोघांच्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा निर्विघ्नपणे पार पडली आणि मग सगळे खूपच खुश होते. पण या दोघांच्या सत्यनारायणची पूजा घालण्यासाठी जे गुरुजी आले होते त्या गुरुजींनी चक्क अन्विता आणि राघव या दोघांनीच लग्न करा असं सांगितलं. त्यामुळे या दोघांना जबर धक्का बसलाय. दोघेही एकमेकांना हाड हाड म्हटले आणि लग्न करण्यास नकार दिला. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच इन्स्पेक्टर शिवनाथला सांगतात की आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय. हे ऐकून शिवनाथ, उमा, राघव आणि घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. शिवनाथ इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो, पण तुम्ही मला अटक का करताय? माझा गुन्हा काय आहे? आणि मग इन्स्पेक्टर साहेब सांगतात, ते आपण तुरुंगात जाऊन बोलूया, पोलीस स्टेशनला जाऊन बोलूया. आता तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल. सगळे खूप घाबरतात. ही पद्मा चांगलीच खुश असते आणि हनुमंतराव तर या शिवनाथला खाऊकी घेऊ असंच त्याच्याकडे पाहत असतात. शिवनाथ विचारतो, अहो साहेब, पण नेमकं झालंय तरी काय? ते तरी सांगा मला, की मला तुम्ही का नेताय? कळलं तरी पाहिजे. इन्स्पेक्टर सांगतो, तुमच्यावर हनुमंतरावांनी FIR केली आहे की तुम्ही त्यांच्या मुलीला जबरदस्तीने पळून या घरात आणलं, तिचं तुमच्या मुलाशी लग्न लावून दिलं आणि आता या घरात त्या मुलीचा जाच होतोय, म्हणजेच डोमेस्टिक व्हायलन्स. शिवनाथ, उमा आणि शिवनाथच्या संपूर्ण कुटुंबाला जबर धक्का बसतो. इन्स्पेक्टर म्हणतो, आणि डोमेस्टिक व्हायलन्स हा किती मोठा गुन्हा आहे ना, हे तुम्हाला माहीतच असेल. तेवढ्यात हा हनुमंतराव म्हणतो, ए शिवनाथ, तू खूप मोठी चूक केली आहे. माझ्या मुलीला फूस लावून या घरात पळून घेऊन आला. आता तिला मारहाण करतोय, तिचा जाच करतोय. आता तू काही सुटत नाही. आता मी तुला जेलमध्ये सडवणार. शिवनाथ आणि शिवनाथच्या मुलांना खूप राग येतो. हनुमंतराव तोंडाला येईल ते बोलत असतो, अरे तुला लाज वाटत नाही का? माझ्या मुलीला मी फुलासारखं जपलं होतं माझ्या घरी आणि तू तिला या घरात आणलंस आणि तिला मोलकरीण बनवून टाकलंस. तिच्याकडून घरची सगळी कामं करून घेतोस, तिला त्रास देतोस, मारहाण करतोस. तू तुझ्या पापांची शिक्षा भोगणार. म्हणूनच मी पोलीस तक्रार केली आहे आणि आता तुला तुरुंगात खडी फोडायला जावंच लागेल. सगळे खूप घाबरतात. शिवनाथ म्हणतो, हनुमंतराव तुम्ही काय बोलताय? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तर हनुमंतराव म्हणतो, ए गप्रे, माझा काही गैरसमज होत नाहीये. मी जे बोलतोय ते खरंच बोलतोय. आणि मग शिवनाथ इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, ही तक्रार खोटी आहे. तर इन्स्पेक्टर म्हणतो, काय खरं आहे काय खोटं आहे हे ठरवण्याचं काम ना तुमचं आहे ना आमचं. हे काम कोर्टाचं आहे. आता तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते कोर्टातच बोला. असं म्हणून हा इन्स्पेक्टर चक्क शिवनाथला घेऊन जायचं ठरवतो. पद्मा भलतीच खुश होते आणि म्हणते, अरे वा, आज तर बिन तिकटाचा सिनेमा पाहायला मिळालाय आणि जो सीन पाहायचा होता तो सीनच डोळ्यांना दिसतोय. पद्मा खूप खुश होते की आता पोलीस शिवनाथला पकडून नेणार. पोलिसांनी हातात हातकडी घालून, बेड्या घालून फरफटत या शिवनाथला न्यायला पाहिजे असा विचार पद्मा करते. आणि मग इन्स्पेक्टर चक्क शिवनाथचा हात पकडतो आणि शिवनाथला आपल्याबरोबर घेऊन जात असतो. तेवढ्यात राघव इन्स्पेक्टरच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, ही कोणती पद्धत आहे? म्हणजे उद्या उठून कुणी काहीही कंप्लेंट करेल, काही FIR करेल आणि तुम्ही त्या व्यक्तीला घेऊन जाल. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही दुसरी बाजूसुद्धा ऐकून घ्या ना, मग तुम्ही तुमचा निर्णय घ्या. इन्स्पेक्टर सांगतो, FIR झाली आहे आणि चौकशीसाठी आम्हाला त्यांना न्यावंच लागेल. राघव म्हणतो, ठीक आहे, मग मग मी या हनुमंतरावांविरुद्ध तक्रार करतो. मग तुम्ही त्यांनासुद्धा तुरुंगात घेऊन जा. सगळेजण राघवकडे पाहू लागतात. इन्स्पेक्टर म्हणतो, हनुमंतरावांनी तक्रार केली आहे आणि आम्हाला त्यावर काही ना काहीतरी ॲक्शन घ्यावीच लागेल, म्हणून आम्ही चौकशीसाठी शिवनाथला घेऊन जातोय. राघव म्हणतो, साहेब, तुम्हाला जर न्यायचंच असेल ना तर तुम्ही मला घेऊन जा, कारण मी या दोघांचं लग्न लावून दिलंय. माझ्या आप्पांना तर त्यांच्या लग्नाबद्दल काहीच माहीत नव्हतं. हनुमंतराव खूप चिडतो. इन्स्पेक्टर म्हणतो, पण हनुमंतरावांनी शिवनाथ विरुद्ध तक्रार केली आहे, त्यामुळे आम्हाला शिवनाथलाच न्यावं लागेल. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही कोर्टात बोलू शकता, येथे नाही. पण राघव इन्स्पेक्टरला समजवण्याचा प्रयत्न करतो, साहेब, तक्रार कसली आहे मला तेच कळत नाही.
हे दोघे सज्ञान आहेत, त्यांनी त्यांच्या मर्जीने लग्न केलंय, मग आमच्या आप्पांना घेऊन जाण्याचं काय कारण आहे तुम्ही मला सांगा. हनुमंतराव चिडून म्हणतो, ए बिलिंदर, तू गप्प बस. तुझ्या बापाने आणि तुझ्या भावाने माझ्या पुरीला फूस लावली. माझ्या पुरीचं लग्न दुसरीकडे जमलं होतं, तिने लग्नासाठी होकारसुद्धा दिला होता, तरीसुद्धा तुझ्या भावाने माझ्या पुरीला पळून नेलं, तिच्याशी लग्न केलं आणि आता या घरात आणून तिच्यावर अत्याचार करताय, तिला त्रास देताय. हाच त्यांचा गुन्हा आहे. उमा चिडून म्हणते, हनुमंतराव काय बोलताय तुम्ही? या घरात तुमच्या मुलीचा असा कोणताही छळ होत नाहीये, आम्ही तिला कोणताही त्रास देत नाहीये. प्रियंका गप्प उभी राहून हे सगळं ऐकत असते. शिवनाथ गप्प असतो आणि लगेच उमा म्हणते, जर या दोघांनी कायदेशीर पद्धतीने लग्न केलंय तर तुम्ही अशी कोणतीही केस करू शकत नाही. हनुमंतराव म्हणतो, मला माहीतच होतं तुम्ही हे बोलणारे, परंतु असलं लग्न मी मान्य करत नाही, कारण तुम्ही माझ्या मुलीवर जादूटोणा केलाय, तिला फसवलंय आणि तुम्ही हे लग्न लावलंय, त्यामुळे हे लग्न मी मान्य करत नाही. मी माझ्या मुलीला सुद्धा येथून घेऊन जाणार आहे. आणि इन्स्पेक्टर साहेब, जर तुमचा विश्वास बसत नसेल ना, तर तुम्ही माझ्या मुलीच्या हाताकडे पहा. तिच्या हाताला ही जखम कशी झाली? जर तिला मारहाण केली गेली नाहीये, मग हे सगळं कसं झालं? प्रियंका आपल्या हाताची जखम पाहते. इन्स्पेक्टर साहेब, श्रीधर, तेथे जमलेले सगळेजण या जखमेकडे पाहतात आणि प्रियंकाला आठवतं की काल रात्री जेव्हा ती पद्माच्या घरी गेली होती तेव्हा ही जखम झाली होती. इन्स्पेक्टर प्रियंकाला विचारतो, तुमच्या हाताला ही जखम कशी झाली? प्रियंका आपल्या जखमेकडे पाहते आणि विचार करते, अरे देवा, आता मी काय करू? आता जर मी खरं खरं सांगितलं की काल रात्री मी पद्मा मावशीच्या घरी गेले होते, तर पद्मा मावशी उलटी केस करेल आमच्यावर, आम्ही तिच्या घरात शिरलो म्हणून. आणि जर नाही सांगितलं तर खरंच या घरात माझा जाच होतोय असं सगळ्यांना वाटेल. आता काय करू? हाच प्रश्न या प्रियंकाला पडतो. आणि मग प्रियंका सांगते, साहेब, हे तर घरात काम करताना थोडं हाताला खरचटलं होतं माझ्या, मला काय कोणी मारलेलं नाहीये. लगेच हा हनुमंतराव म्हणतो, पाहिलं का साहेब, माझ्या मुलीला मी माझ्या घरात एका कामाला हात लावू दिला नाही आणि या घरामध्ये तिच्याकडून कामं करून घेतली जात आहे. पाहिलं का किती छळ होतोय माझ्या मुलीचा, किती त्रास दिला जातोय माझ्या मुलीला. तुम्हीच पहा, फुलासारखं जपलं मी माझ्या मुलीला आणि आता या घरात माझ्या मुलीला किती त्रास दिला जातोय. इन्स्पेक्टर म्हणतो, शिवनाथ, आता मला तुम्हाला घेऊन जावंच लागेल, कारण सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहे. असं म्हणून इन्स्पेक्टर शिवनाथला घेऊन जाणार. सगळे पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण तेवढ्यात प्रियंका समोर येते आणि म्हणते, थांबा साहेब, माझ्या सासऱ्यांची यात काहीच चूक नाहीये. या घरामध्ये माझा कसलाही जाच होत नाही, कसलाही छळ होत नाही. मला कळतच नाहीये माझ्या आप्पांनी ही तक्रार का केलीये आणि तुम्ही माझ्या सासऱ्यांना इथून का घेऊन जाताय. मी सज्ञान आहे आणि माझ्या मर्जीने मी राघवशी लग्न केलंय आणि या घरात सून म्हणून आलीये. या घरातील कोणालाच माहीत नव्हतं की मी आणि राघव लग्न करणारे, आणि जेव्हा आम्ही लग्न करून येथे आलो तेव्हा या कुटुंबाने माझा सून म्हणून स्वीकार केला. मला पारंपरिक पद्धतीने माप ओलांडून माझं औक्षण करून सून म्हणून या घरात स्वीकारलंय. त्यामुळे या घराने माझा मुलगी म्हणून स्वीकार केला आहे, माझा सून म्हणून स्वीकार केला आहे. आणि माझे सासरे तर खूप चांगले आहे, ते मला मारहाण करण्याचा, त्रास देण्याचा कधीही विचारही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही असा कसलाही विचार करू नका आणि ही तक्रार चुकीची आहे. तुम्ही माझ्या सासऱ्यांना घेऊन जाऊ नका. इन्स्पेक्टर याचा विचार करत असतो. सगळेजण हे शांतपणे ऐकत असतात आणि प्रियंका ही इन्स्पेक्टरला समजावून सांगते, इन्स्पेक्टर साहेब, जर तुम्हाला कुणाला न्यायचं असेल ना, तर तुम्ही मला घेऊन जा, कारण मी श्रीधरच्या मागे लागले होते हे लग्न करण्यासाठी. मी त्याच्याशी लग्न करून या घरात आली आहे, त्यामुळे सगळ्यात मोठी चूक माझी आहे. आता काय करावं हाच प्रश्न इन्स्पेक्टरला पडतो. सगळेजण टेन्शनमध्ये असतात. पद्मा गप्प असते. तेवढ्यात हनुमंतराव म्हणतो, पाहिलं का साहेब, माझ्या मुलीवर कसा जादूटोणा केलाय. माझी मुलगी स्वतः तुरुंगात जायला तयार आहे, परंतु या माणसांना घाबरली ती. पाहिलं का तुम्ही, तिच्या चेहऱ्यावर किती भीती दिसतीये, कारण तिला माहिती आहे जर आता तिने शिवनाथला अटक होऊ दिली तर तिला लगेच मारहाण करेल. त्यामुळे ती असं खोटं बोलतीये. साहेब, तुम्ही या शिवनाथला आत्ताच्या आत्ता तुरुंगात न्या, त्याला चांगलं रिमांड द्या, चांगलं फोडून काढा त्याला चापकाने. मग कसा पोपटासारखा टमाटामा बोलतो पहा, की त्याने माझ्या मुलीला कसा त्रास दिलाय, कसा तिचा छळ केलाय, तिला मारहाण केली आहे. शिवनाथ हनुमंतरावांकडे रागारागाने पाहत असतो. उमा आणि घरातील सगळ्यांना खूप राग येतो आणि मग प्रियंका पुढे येते आणि म्हणते, साहेब, माझ्या सासऱ्यांना मारण्याची काही गरज नाही आहे.
मी तुम्हाला सगळं सत्य सांगते ना. जेव्हा मी या घरात आले ना, या घरात कुणीही माझ्याकडे सून म्हणून पाहिलं नाही. हे ऐकून उमा, शिवनाथ, वेदा आणि घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो की प्रियंका हे काय बोलतीये. आणि पुढच्या क्षणी प्रियंका म्हणते, कारण या घरातल्यांनी मला लेक मानलं होतं, आपली मुलगी मानलं होतं. राघव, श्रीधर, वेदा सगळे खूप खुश होतात. आणि प्रियंका सांगते, कारण या घरचे संस्कार घरात आलेल्या सुनेचा अपमान करण्याचे, तिला मारहाण करण्याचे नाहीये, तर घरात आलेल्या सुनेवर प्रेम करण्याचे आहेत, तिला मुलगी मानण्याचे आहेत, तिला आपलंसं करण्याचे आहेत. शिवनाथ हा मनातल्या मनात खुश होतो, उमालाही आनंद होतो, तर पद्मा आणि तिच्या तोंडावर मात्र चांगलेच 12 वाजतात. प्रियंका म्हणते, साहेब, जर प्रेम करणं गुन्हा असेल, पळून जाऊन लग्न करणं गुन्हा असेल, संज्ञा नसताना लग्न करणं गुन्हा असेल, तर तुम्ही मला घेऊन जा, कारण हा गुन्हा मी केलाय, यात माझ्या सासऱ्यांची काही चूक नाहीये. इन्स्पेक्टरकडे आता करायला बोलायला काही राहिलेलं नसतं. इन्स्पेक्टर शिवनाथचा हात सोडून देतो आणि हनुमंतरावांना म्हणतो, हनुमंतराव, हे सगळं काय चाललंय? तुम्ही मला सांगितलं की तुमच्या मुलीला जबरदस्तीने पळवून या घरात आणलंय, जबरदस्तीने लग्न लावून दिलंय आणि तिचा या घरात छळ होतोय. आणि येथे तुमची मुलगी सांगतीये की तिने तिच्या मनाने, तिच्या इच्छेने लग्न केलंय आणि या घरात तिला प्रेम दिलं जातंय. हनुमंतराव, तुम्हीच ठरवा आता काय करायचं ते. आणि तुम्ही जर असं करणार असाल तर काय करायचं. त्यामुळे तुम्ही ही केस मागे घ्या, तरच आम्ही काहीतरी करू शकतो. हनुमंतराव खूप दुःखी होतो की आपली मुलगीच असं बोलतीये. आणि मग प्रियंका ही हनुमंतरावांना म्हणते, पप्पा, तुम्ही ही केस मागे घ्या. जर तुम्ही ही केस मागे घेतली नाही तर मी तुमच्यावर उलटी केस करेल, हे लक्षात ठेवा. हनुमंतरावांना जबर धक्का बसतो. उमा, पद्मा आणि शिवनाथ कोणाचाच विश्वास बसत नाही की प्रियंका चक्क आपल्या वडिलांवरच केस करायला निघालीये. आणि प्रियंका म्हणते, तुम्ही माझ्या सासऱ्यांवरची केस मागे घ्या, नाहीतर मी तुमच्यावर केस करेल की तुम्ही माझ्या सासऱ्यांना त्रास देताय. हनुमंतरावाला खूप राग येतो आणि तो विचारतो, पोरी, तू माझ्यावर केस करशील का? प्रियंका रडू लागते आणि मग पद्मा या गोष्टीचा फायदा उचलते आणि म्हणते, पाहिलं का हनुमंतराव, तुमच्या पोरीला येऊन या घरात अजून 2 दिवस नाही झाले, तरीसुद्धा या शिवनाथने तिच्या डोक्यात काय भरून ठेवलंय. अहो, एवढ्या लाडाकोडात वाढवली तुम्ही तुमच्या मुलीला आणि तुमची मुलगी चक्क तुमच्यावरच उलटी केस करतीये. म्हणजे तुम्ही तिच्या सुखाचा विचार केला आणि तुमची पोरगी मात्र तुम्हाला दुःखात टाकायला निघालीये. याला म्हणतात शिवनाथची जादू. अहो, हा काय शिवनाथ काय साधा सुद्धा माणूस नाहीये, लय गिलिंडर आहे तो. 2 दिवसात तुमच्या पोरीची ही अवस्था केली, हळूहळू पुढे काय होईल. तुमच्या पोरीला एक तर धमकी दिलीये किंवा खूप घाबरून ठेवलंय, म्हणून ती असं करतीये, किंवा तिचे कान भरले. पहा बाबा तुम्ही आता. हनुमंतरावांना खूप टेन्शन येतं. तेवढ्यात प्रियंका चिडून म्हणते, ना माझे कुणी कान भरलीये, ना मी घाबरलीये. मी स्वतःच्या घरातच का घाबरू. आणि बाबा, प्लीज तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका. पण हनुमंतराव खूप दुःखी होतात आणि म्हणतात, प्रियंका, चांगले बापाचे पांग फेडलेस ग. तुला इतक्या लाडाकोडात लहानचं मोठं केलं आणि शेवटी तू आज माझ्यावरच केस करायला निघालीस का. तेव्हा इन्स्पेक्टर शिवनाथ आणि हनुमंतरावांना समजावून सांगतात, तुम्ही दोघे समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहात, त्यामुळे आता समंजस्याची भूमिका घ्या आणि तुमच्यातील हा वाद मिटवा. पोलिसांकडे आधीच खूप मोठ्या मोठ्या केसेस आहेत, अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला पोलिसांना वेळ नाहीये, येतो आम्ही आता, असं म्हणून पोलीस तेथून निघून जातात. प्रियंका आप्पांना, तिच्या वडिलांना समजवण्याचा प्रयत्न करते, परंतु हनुमंतराव खूप दुःखी असतात आणि तेथून निघून जातात. त्यामुळे प्रियंकाला सुद्धा वाईट वाटतं. श्रीधर प्रियंकाला सावरतो. सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात आणि तेवढ्यात गुरुजी म्हणतात, चला आता राहिलेली पूजा उरकून घेऊया. आणि मग सगळेजण पूजा उरकण्यासाठी घरात जातात. पद्मा खूप चिडलेली असते आणि म्हणते, शिवनाथ, आज तू वाचलाय, पण पुढच्या वेळेस तू नाही वाचणार. मी याची चांगली दक्षता घेईल. आणि पद्मा पुढच्या वेळेचा प्लॅन बनवते. इकडे घरामध्ये श्रीधर आणि प्रियंका सत्यनारायणची पूजा करण्यासाठी पाट्यावर येऊन बसतात. गुरुजी पूजेचा पहिला अध्याय सुरू करतात आणि पूजेला सुरुवात होते. इकडे छाया ही कांदा कापता कापता आज प्रियंकाने इन्स्पेक्टरला कसं ठणकावून सांगितलं याचाच विचार करत असते. आणि ती आपल्या सासूबाईंना सांगते, आई पाहिलत का, खरंच प्रियंका किती भारी आहे, किती धमक आहे त्या पोरीमध्ये. मला आहे ना, खरंच अशाच सुनेचे स्वप्न पडतात. म्हणजे
आत्ता ती या घरात आली आणि या घराची 100% होऊन गेली. स्वतःच्या बापाच्या विरोधात बोलली. सून असावी तर अशी. खरंच किती छान सून आहे. इकडचीच झाली ती. आई म्हणते इकडची कधी झाली? छाया म्हणते काय आई तुम्ही मस्करी करताय. इकडची कशी होईल? तिकडचीच झाली आहे ती. आणि इकडे सत्यनारायणची कथा पूर्ण झालेली असते. श्रीधर आणि प्रियंका दोघे आरती करत असतात. गुरुजी आरती म्हणत असतात आणि मग सत्यनारायणची आरतीसुद्धा पूर्ण होते. आता गुरुजी सांगतात घरातील थोरल्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्या आणि हे म्हणतात शिवनाथ हा लगेच आपल्या रूममध्ये जात असतो. पण तेवढ्यात मंदा मावशी तेथे येते आणि म्हणते ए शिवनाथ कोठे चाललास? गुरुजींनी सांगितलं थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्या आणि लगेच आतमध्ये निघून चाललास का? तुझ्या मुलाची आणि तुझ्या सुनेची आज लग्नानंतरची पहिली सत्यनारायणची पूजा होती. चल त्यांना आशीर्वाद दे बरं. शिवनाथ थांबतो आणि मग मंदा ही प्रियंका आणि श्रीधरला आवाज देते पोरांनो या रे लवकर, पाया पडा तुमच्या बापाच्या. आणि हे दोघे खूप खुश होतात. शिवनाथ समोर येतात आणि उमासुद्धा खूप खुश असते. प्रियंका आणि श्रीधर हे दोघे शिवनाथ समोर येऊन उभे राहतात. उमा जागेवरच उभी असते आणि मग मंदा मावशी म्हणते ए उमे तुला कळत नाही का? जा शिवनाथ शेजारी जाऊन उभी राहा. पोरांना जोडीने आशीर्वाद देवा. उमा हो म्हणते. शिवनाथच्या शेजारी जाऊन उभी राहते. उमा खुश असते पण शिवनाथ मात्र तोंड वाकडं करतो आणि मंदा मावशी म्हणते अरे शिवनाथ काय तोंड तिकडं फिरवतेस? इथे तुझा मुलगा तुझी सून सत्यनारायणच्या पूजेनंतर तुझ्या पाया पडायला आले. त्यांना आशीर्वाद द्यायचा, सुखी भविष्यासाठी संसारासाठी शुभेच्छा द्यायच्या. ते सोडून काय तोंड वाकडं करतोयस? शिवनाथला खूप राग येतो. उमासुद्धा त्याला डोळे दाखवते. प्रियंका आणि श्रीधरला हाच प्रश्न पडलेला असतो की शिवनाथ त्यांना आशीर्वाद देईल की नाही, लग्नासाठी भविष्यासाठी शुभेच्छा देईल की नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी प्रियंकाने आपल्या सासरच्या माणसांसाठी आपल्या वडिलांना धमकी दिलीच. तुम्ही माझ्या सासऱ्यांविरुद्ध कंप्लेंट मागे घ्या नाहीतर मी तुमची कंप्लेंट करेल असं ती बोलली. त्यामुळे या हनुमंतरावांना जबर धक्का बसला. त्यांना खूप वाईट वाटलं की आपली पोटची लेकच आपल्याबद्दल असं बोलतीये, असं करतीये. परंतु आता शिवनाथ हा कधी प्रियंकाला माफ करेल हेच पाहावं लागेल. कारण प्रियंकाने एवढं केल्यानंतर सुद्धा शिवनाथ काही तिला माफ करायला तयार नाही आहे आणि पूजा झाल्यावर सुद्धा शिवनाथ तिला आशीर्वाद देत नाही आहे. फ्रेंड्स सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर गुरुजी हे त्यांच्या घरी जायला निघतील आणि मग त्यांचं सगळं सामान वगैरे प्रियंका त्यानंतर मामा राघव हे गाडीत ठेवतील. तेवढ्यात अन्विता कॉलेजला जायला निघेल आणि अन्विता आणि राघव पुन्हा एकमेकांना पाहून खूप चिडतील आणि अन्विता म्हणेल या माकडाला माझ्यापेक्षा जास्त कुणीच ओळखू शकत नाही. तर राघव म्हणेल या चिचुंद्रीला माझ्यापेक्षा जास्त कुणीच ओळखू शकत नाही. या दोघांची भांडणं सुरू असतील. गुरुजी हे सगळं ऐकणार आणि म्हणतील आता तुम्हीच म्हणताय तिच्यापेक्षा जास्त तुला कुणी ओळखू शकत नाही, तुझ्यापेक्षा जास्त तिला कुणी ओळखू शकत नाही. मग तुम्ही वाट कसली पाहताय? मस्तपैकी पत्रिका जुळवा. पत्रिकेत गुण जुळत असतील तर दोघे मस्त लग्न करून टाका. तुमच्या लग्नाच्या सत्यनारायणची पूजा सुद्धा करायला मीच येईल. हे ऐकून राघव आणि अन्विताला जबर धक्का बसेल. मामा प्रियंका त्यांच्याकडे पाहू लागतील की हे काय बोलताय. आणि मग अन्विता आणि राघव दोघे एकमेकांना म्हणतील ए हड, आयुष्यात हा शेवटचा मुलगा, ही शेवटची मुलगी असली तरी आम्ही एकमेकांबरोबर काही लग्न करणार नाही आहे. परंतु प्रियंका मात्र या गोष्टीचा पॉझिटिव्हली विचार करेल. कारण प्रियंका या घरची आता पहिली सून आहे. तर घरात सगळे सुखी राहावे. त्याचबरोबर पद्मा आणि शिवनाथच्या कुटुंबामध्ये जे भांडण सुरू आहे ते भांडण कमी व्हावं यासाठी जर काही करायचं असेल तर अन्विता आणि राघवचं लग्न करून देणं चांगला उपाय आहे असा विचार प्रियंका करू शकते. परंतु या लग्नाने भांडण कमी होणार नाही तर महायुद्धासारखा भडका उडेल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स तुम्हाला काय वाटतं? अन्विता आणि राघवचं लग्न होईल का? आणि जर या दोघांचं लग्न झालं तर पुढे काय होईल? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सुना इति घरा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.